नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, हा रोटेशनल डायनामिक्सचा आपला लेक्चर क्रमांक 3. ओके. या लेक्चरमध्ये आपण 2-3 पुन्हा परत इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करणार आहे. सगळं इम्पॉर्टंटच राहतात. क्लिअर. पूर्ण आपला हा जो काही सिलेबस आहे, ओके, म्हणजे जनरली ओके मॅक्सिमम आपण कंटेंट जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो काय आहे, ओके, त्याचा कंटेंट घेऊन आपण चालण्याचा प्रयत्न करतो. आणि जवळजवळ CBSEचा जर तुम्ही आणि महाराष्ट्र स्टेटचा जर सिलेबस जर कम्पेअर केला तर जवळजवळ 90% सिलेबस कसा आहे, सेम. त्याच्यामुळे मी जसं की म्हटलं होतं की आपली तयारी नीटसाठी पण राहिली पाहिजे, कारण की जो काही कंपॅरिझन केल्यानंतर तुम्हाला जर सिलेबस बघितला असेल तर जवळजवळ 90% सिलेबस मॅच होतो. ओके, जो कंटेंट तिकडे आहे तो कंटेंट तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डला पण मिळून जातो. ठीक आहे. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ओके, अतिशय एक सुंदर कॉन्सेप्ट आहे. युनिफॉर्म ओके सर्क्युलर मोशन. ओके, आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टडी करत असताना या पार्टमध्येच आपण एक्सक्लूड केलं अँड डायनामिक्स ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. क्लिअर. अतिशय सुंदर. ओके, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टडी करत असतानाच आपल्याला 2-3 गोष्ट रिप्रेझेंट करावं लागते किंवा 2-3 गोष्टी त्यामध्ये आढळतात. एक तर सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन आणि त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स. बघा, सुरुवातीला आपण व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, ही एक आपण ही कथा पूर्ण करून घेऊया. बघा, एक आपण सर्कल कन्सिडर केला. ठीक आहे. समजा एक मी पार्टिकल कन्सिडर केला. ठीक आहे, जो अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. जो कसा फिरून राहिला, अँटी क्लॉकवाईज. ओके, हा झाला सेंटरपासनं त्याचा जो काही डिस्टन्स आहे किंवा जी काही पोझिशन वेक्टर आहे किंवा जी काही रेडियस आहे ती आहे r. ओके, आणि ही झाली त्याची लिनियर वेलॉसिटी. ओके, हा जो काही पार्टिकल आहे या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी कशी फाइंड आउट करतो आपण? अलॉंग द टँजेंट. लिनियर वेलॉसिटी कशी फाइंड आउट करतो आपण? अलॉंग द टँजेंट. क्लिअर, काही हरकत नाही. ओके, आणि या पार्टिकलसाठी जी काही अँग्युलर वेलॉसिटी राहते, बघा, अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईजच्या डायरेक्शनला आपण कर्ल फिंगर्स ठेवले आणि हा जो काही थंब आहे कुठं पॉईंट करताय? या प्लेनला आउटवर्ड. ठीक आहे, आणि आउटवर्डसाठी आपण सिम्बॉल यूज केला होता हा. ठीक आहे, ही झाली डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी आणि पोझिशन वेक्टर r. ओके, एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. लास्ट लेक्चर बघितलं, तिन्ही वेक्टर्स एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे तिन्ही वेक्टर्स क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन सॅटिस्फाईड करून राहिली. क्रॉस प्रोडक्टच्या डेफिनेशननुसार. ओके, म्हणजे क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन अशी आहे की जर दोन वेक्टर एकत्र आले आणि जर तिसरी फिजिकल क्वांटिटी फॉर्म होत असेल, ती समजा जर वेक्टर क्वांटिटी राहिली तर त्याला आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. चला, काही हरकत नाही. बघा, आता मी या केसमध्ये, ओके, हा झाला पॉईंट ए. क्लिअर. समजा तो पार्टिकल इथे आला, ही झाली त्याची वेलॉसिटी v. याला म्हणू पॉईंट बी. क्लिअर. पार्टिकल पुन्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करता करता या पॉईंटला आला आणि फायनली तो आला या डी पॉईंटला. ठीक आहे, इथे वेलॉसिटी होती v. क्लिअर. बघा, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, इथे वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ॲट पॉईंट ए. ओके, समजा मी फॉर एक्झाम्पल कन्सिडर करत आहे 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट पॉईंट बी किती आहे? 5 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट पॉईंट सी किती आहे? 5 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी ॲट पॉईंट डी किती आहे? 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, चला, काही हरकत नाही. ओके, बघा, मला एक गोष्ट क्लिअर कट लक्षात येत आहे की कोणताही, ओके, या सर्क्युलर ट्रॅकवर मी कोणताही पार्टिकल जर कन्सिडर केला तर प्रत्येक पार्टिकलवर पार्टिकलची वेलॉसिटी कशी आहे? सेम. पार्टिकलची वेलॉसिटी कशी आहे? सेम. हां, पार्टिकलची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटवर सेम नाही. बघा, जेव्हा ए पॉईंटवर होता डायरेक्शन अपवर्ड होती, नंतर झाली लेफ्ट हँड, नंतर झाली डाऊनवर्ड, नंतर झाली राईट हँड. ठीक आहे, म्हणजे बघा, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात ते एक गोष्ट नक्की आहे. बघा, लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन तो परफॉर्म करतात ते एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक पॉईंटवर त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन काय होणार? चेंज. सर्क्युलर मोशन अगर इथं लक्षात बेटा, एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात एक गोष्ट ध्यानात ठेवायची की प्रत्येक पॉईंटवर त्या पार्टिकलची वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे? व चेंज. ओके, इफ, बघा, इथं न्यूलच टाकू आपण. इफ ए पार्टिकल is performing circular motion, then the direction of
डायरेक्शन ऑफ दॅट पार्टिकल किंवा द डायरेक्शन ऑफ velocity, the direction of velocity is continuously changing with respect to time. जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या पार्टिकलची वेलॉसिटीची डायरेक्शन सतत काय होणार हो, चेंज होणार. काय होणार हो, चेंज होणार. चला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे वेलॉसिटीचे डायरेक्शन तर चेंज होतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. परंतु माझ्या एक गोष्ट असं लक्षात आली की या केसमध्ये की प्रत्येक पॉईंटवर पार्टिकलची वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे सेम. बघा, पार्टिकल एवर जेव्हा ए पोझिशनवर होता तेव्हा पार्टिकलची वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड किती आहे? ओके, 5. हां, ABCD वर प्रत्येक पार्टिकलची वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड सेम आहे, पण डायरेक्शन कसं आहे? वेगवेगळं. जर बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन बघा, जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय आणि प्रत्येक पॉईंटवर त्याचा जर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जर सेम असेल तर त्याला कोणतं मोशन म्हणायचं? सर्क्युलर तर आहे, परंतु कोणतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे पार्टिकल हॅव्हिंग अ सेम मॅग्निट्यूड. याच्या लक्षात बेटा, वेलॉसिटीचा. ओके, पार्टिकल हॅव्हिंग अ सेम मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी at each and every particle on that circular track. That is nothing but uniform circular motion. डेफिनेशन क्लिअर झाली. इथं लक्षात बेटा, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे? चेंज. फक्त वेलॉसिटीची काय चेंज होत आहे? डायरेक्शन. इथं लक्षात बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे महत्त्वाचे पॉईंट बघा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर पार्टिकल परफॉर्म करताय, ओके, मॅग्निट्यूड ऑफ velocity of particle remains unchanged or constant, और काय लिहू शकतो आपण? कॉन्स्टंट. की प्रत्येक पॉइंटवर वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे? सेम. दॅट इज वाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणूनच पार्टिकल कोणता मोशन परफॉर्म करत आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकलची प्रत्येक पॉईंटवर आपण वेलॉसिटी चेक केली की वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे. वेलॉसिटी चेक करता म्हणजे काय चेक करतो आपण? वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. काय चेक करता? वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. म्हणून पार्टिकल कोणतं मोशन परफॉर्म करता? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा पार्ट आपला क्लिअर झाला. आता या पार्टकडे घेऊ. बघा, डायनॅमिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. बघा आता हे जे काही सुरुवात कशासाठी करून राहिलो आपण, बघा आपल्याला या चॅप्टरमध्ये 4 प्रकारचे ॲसेलरेशन शिकायचे. ओके, एक सेंट्रिपिटल, एक टँजेन्शियल, एक नेट ॲसेलरेशन आणि एक अँग्युलर ॲसेलरेशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा स्टडी करत असताना, ओके, किंवा कोणताही पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचं सेंट्रिपिटल ॲसेलरेशन म्हणा कसं क्रिएट होते आपण बघूया. बघा, आपण नेक्स्ट गोष्ट करूया. सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. बघा बेटा, आता तुम्हाला एकदम क्लिअर कट माहिती आहे ॲसेलरेशनची डेफिनेशन काय राहते? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ॲसेलरेशनची डेफिनेशन काय? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता बघा, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन म्हणजे काय? पहा, ॲसेलरेशन कधी प्रोड्यूस होतो? जेव्हा वेलॉसिटीमध्ये काय येतो? चेंज. कॉमन डेफिनेशन. ॲसेलरेशन कधी प्रोड्यूस होतो? जेव्हा वेलॉसिटीमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम काय ते चेंज. आहे की नाही? हे काय नोट करता की ॲसेलरेशन प्रोड्यूस होऊ शकतं कधी पण जेव्हा वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होते? चेंज. म्हणजे वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम जर चेंज होत असेल तर काय प्रोड्यूस होते? ॲसेलरेशन. काही हरकत नाही. बघा, आता वेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे? वेलॉसिटी इज ए वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. काही हरकत नाही. मग वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे तर तिला काय राहायला पाहिजे हो? डायरेक्शन. ओके, आणि ॲज वेल ॲज काय राहायला पाहिजे? मॅग्निट्यूड. ओके, आता बघा सर, तुम्ही म्हणत आहे की ॲसेलरेशन कधी प्रोड्यूस होतं? जेव्हा वेलॉसिटीचा विथ रिस्पेक्ट टू टाईम वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होते? चेंज. मग वेलॉसिटी 2 प्रकारे चेंज होऊ शकते. मे बी वेलॉसिटीचा फक्त डायरेक्शन चेंज होणार. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे? कॉन्स्टंट. पण कुठेही फक्त युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा आहे? कॉन्स्टंट. म्हणजे वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज होत आहे का? नाही.
मग व्हेलॉसिटीचं फक्त काय चेंज होत आहे, डायरेक्शन. आता तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहो की कोणताही मोशन राहो, कोणताही सर्क्युलर मोशन राहो, व्हेलॉसिटीची डायरेक्शन नेहमी चेंज होते, म्हणजे होते कुठे, सर्क्युलर मोशनमध्ये. कुठे बेटा, सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पॉईंटवर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते, चेंज. मग जेव्हा व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते तेव्हा कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते बेटा, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, मग इथे लिहू शकतो आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन produces due to change in direction of velocity. जेव्हा वेलॉसिटीचा डायरेक्शन चेंज होते तेव्हा काय तयार होतं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, बघा आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असं की सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे. का मी काय म्हटलं, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे. का, कारण की बघा सर्क्युलर मोशन आहे, पार्टिकल काय परफॉर्म करतात, सर्क्युलर. प्रत्येक पॉईंटवर त्याची डायरेक्शन काय होणार आहे, चेंज. डायरेक्शन काय होत आहे, चेंज. बघा ना, आता इथे बघा, अपवर्ड, लेफ्ट हँड साईड, डाऊनवर्ड, राईट हँड साईड, इथे प्रत्येक पॉईंटवर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे म्हणजे व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होत आहे, चेंज. मग जेव्हा व्हेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज होते तेव्हा काय प्रोड्यूस होते, हो, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन प्रोड्युसेस ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. येतं लक्षात, म्हणजे सर्क्युलर मोशनला गिफ्ट आहे. जिथे सर्क्युलर मोशन आहे तिथे काय हो, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू राहते v² अपॉन r. का राहते हो, इथं आपण डिटेल्स काय घेतली, r. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती राहते, v² अपॉन r. आता ही ॲक्च्युली जॉमेट्रिकली आपल्याला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागते, पण ती काही फाइंड आउट करण्यात तुम्ही काही वेळ घालू नका. आपल्या बुकात दिलेला नाही आणि डायरेक्ट लक्षात ठेवायचं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड काय, v²/r. एक गोष्ट क्लिअर झाली, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे तिथं काय आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, काय हरकत नाही. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड किती आहे, v²/r. मॅग्निट्यूडचे वेगवेगळे फॉर्म राहू शकते, जसं आपण काल इक्वेशन फाइंड आउट केलं की v = काय राहते, हो, r ओमेगा. ठीक आहे, मग इथं v ची व्हॅल्यू r ओमेगा टाकू शकतो. तिथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय चेंज होते बघा, v ची व्हॅल्यू r² ω² डिवायडेड बाय r. 1r गेट कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहिला, r ω² डिवायडेड बाय r. ओके, हा एक अनादर फॉर्म झाला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा, काही हरकत नाही. ठीक आहे, पुन्हा एक फॉर्म बघतो बघा, याला असं लिहू शकतो r × ω डिवायडेड बाय r लिहू शकतो, आणि r × ω म्हणजे काय, v. देअरफॉर v ω डिवायडेड बाय r. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे 3 फॉर्म झाले, एक v²/r, एक म्हणजे इन टर्म्स ऑफ लिनियर वेलोसिटी, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलोसिटी. एक r कटला ना, आहे की नाही, 1r r ω², बरोबर आहे. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, एक मिनिट दिसतं म्हणता बघा, v ची व्हॅल्यू टाकली r ω, 1r गेट कॅन्सल, r × ω². ठीक आहे, म्हणजे इथं काय राहिला r ω म्हणजे इंटू v × ω. 3 फॉर्मॅट झाले. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड 3 फॉर्मॅटमध्ये दाखवू शकतो, इन टर्म्स ऑफ लिनियर वेलोसिटी, इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलोसिटी, अँड इन टर्म्स ऑफ बोथ लिनियर अँड अँग्युलर वेलोसिटीज. इथपर्यंत क्लिअर झालं, येतं लक्षात बेटा. ओके, बघा हे मी कलर पुसून घेतो. लक्षात ठेवायचं, जोपर्यंत पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर डोक्यातच टाकायचं की पार्टिकल सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय करणार, प्रोड्यूस. ओके, इफ, इथं नोट लिहून टाकू आपण, इफ ए पार्टिकल performing circular motion, then there will be centripetal acceleration. Okay, and magnitude of centripetal acceleration राहते v² डिवायडेड बाय r. काही हरकत नाही बघा. ठीक आहे, आता ॲक्सेलरेशन पण ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड झाला, पण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. मग वेक्टर आहे तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे डायरेक्शन बघा. डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऑलवेज टुवर्ड्स दी सेंटर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऑलवेज टुवर्ड दी सेंटर. पार्टिकल इथे आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन टुवर्ड दी सेंटर.
पार्टिकल समजा इथे आहे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन टुवर्ड दी सेंटर, पार्टिकल इथे आहे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन टुवर्ड दी सेंटर, लक्षात ठेवायचं. ओके, सेंट्रिपेटल acceleration is always towards the center. हे झालं लक्षात. पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात तर एक गोष्ट क्लिअर झाली की प्रत्येक पॉईंटला त्याची काय वेलॉसिटी काय होत आहे चेंज. मग वेलॉसिटी जेव्हा जेव्हा चेंज होते ना तेव्हा ॲक्सलरेशन प्रोड्यूस होते. मग कोणतं ॲक्सलरेशन प्रोड्यूस होते तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन प्रोड्यूस होते, ज्याचं मॅग्निट्यूड ऑफ v²/r आणि ज्याची डायरेक्शन राहते ऑलवेज टुवर्ड द सेंटर. चला इथपर्यंत क्लिअर झालं, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता जो काय आपण टॉपिक टाकला डायनामिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स याची कथा बघू. बघा आता तुम्हाला कॉमन माहीत आहे की ॲक्सलरेशन प्रोड्यूस होण्यासाठी फोर्स पाहिजे. ॲक्सलरेशन असाच थोडी प्रोड्यूस होतो. ॲक्सलरेशन म्हणजे काय, एखादा पार्टिकल, ओके, समजा एखाद्या पार्टिकलला समजा 2 किलोमीटर जायचं, ॲक्सलरेट होऊन जायचा, किंवा आपली बाईकच घ्या, विथ रिस्पेक्ट टू टाईम वेलॉसिटी आपण काय करत जातो चेंज. विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण वेलॉसिटी कोणामुळे चेंज करता, फोर्स. समजा तुम्ही फोर्सच नाही लावला तर वेलॉसिटी चेंज होणार का, नाही. मग वेलॉसिटी जरच चेंज नाही झाली तर मग ॲक्सलरेशन प्रोड्यूस होणार का, नाही. मग इनडायरेक्टली ॲक्सलरेशन कोणावर डिपेंड आहे, फोर्सवर. म्हणजे जोपर्यंत फोर्स एक्झिस्ट नाही राहणार तोपर्यंत सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन प्रोड्यूस होणार का, नाही. मग सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कोणामुळे तयार होते, सेंट्रिपिटल फोर्समुळे. कोणामुळे तयार होते, सेंट्रिपिटल फोर्समुळे. इथं लक्षात बेटा, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कोणामुळे तयार होतो, सेंट्रिपिटल फोर्स. बघा आता सेंट्रिपिटल फोर्सची कहाणी घेऊन घ्या. बघा समजा हे बघा इथे एक पार्टिकल आहे, ठीक आहे. इथं लक्षात बघा, याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं आहे. कसं परफॉर्म करायचं बेटा, सर्क्युलर मोशन, ठीक आहे. तर बघा बेटा, पार्टिकलला आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं आहे. बघा समजा एक पार्टिकल घेतला आपण, ओके, या इकडे चालला हा v या वेलॉसिटीनं, ठीक आहे. बघा आता बघा बेटा, टुवर्ड द सेंटर याच्यावर कोणता ना कोणता आपण फोर्स लावला पाहिजे, जेणेकरून पार्टिकल इकडे न जाता कुठे आला पाहिजे बेटा, इकडे. ओके, टुवर्ड द, बघा हा झाला आपण सेंटर कन्सिडर करू. बघा टुवर्ड द सेंटर आपण याच्यावर काय अप्लाय केला बेटा, फोर्स. ओके, जेणेकरून पार्टिकल इकडे न जाता पार्टिकल बघा बेटा सर्क्युलर फॉर्ममध्ये आला, म्हणजे पार्टिकल तिथनं इथपर्यंत आला, ठीक आहे. इथं आल्यानंतर आहे बेटा, इथं आल्यानंतर आहे पार्टिकलची ही वेलॉसिटी आहे, ठीक आहे. आता पार्टिकल या लिनियर वेलॉसिटीनं सरळ जाऊ शकतो, परंतु याला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवण्यासाठी टुवर्ड द सेंटर पुन्हा आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो, जेणेकरून पार्टिकल इथून तर इथपर्यंत आला, ठीक आहे. मग पार्टिकलची बघा परत वेलॉसिटी ही झाली. ओके, पुन्हा बघा बेटा, पार्टिकल आता समजा आपण पार्टिकलवर टुवर्ड द सेंटर फोर्स नाही लावला तर पार्टिकल सरळ चालला जाईल ना. मग पार्टिकलवर पुन्हा टुवर्ड द सेंटर फोर्स अप्लाय केला, ठीक आहे. मग या फोर्समुळे पार्टिकल इथपर्यंत आला, ठीक आहे. परत बघा बेटा, पार्टिकल इकडे जाऊ शकतो, मग पार्टिकलवर पुन्हा टुवर्ड द सेंटर फोर्स लावला, म्हणजे पार्टिकल कोणता मोशन परफॉर्म केला इथं बेटा, सर्क्युलर मोशन. कोणता मोशन परफॉर्म केला बेटा, सर्क्युलर मोशन. म्हणजे एक गोष्ट लक्षात येत आहे का हो, पार्टिकलला जर तुम्हाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लावायचं असेल तर ऑलवेज त्याच्यावर टुवर्ड द सेंटर फोर्स लावावा लागते. मग तो फोर्स कोणता राहते, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता राहते, सेंट्रिपिटल फोर्स. इफ द पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन, ओके, पार्टिकलला सर्क्युलर मोशनमध्ये जर ठेवायचं असं नेहमीसाठी तर त्या पार्टिकलवर कोणता फोर्स पाहिजे बेटा, टुवर्ड द सेंटर. जो फोर्स काय करते बेटा, सर्क्युलर मोशन काय करतो बेटा, कंटिन्यूस करून येतो, ठीक आहे. मग जो काही टुवर्ड द सेंटर फोर्स राहतो बेटा, सर्क्युलर मोशन म्हणजे पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर त्या पार्टिकलवर बेटा टुवर्ड द सेंटर फोर्स पाहिजे, अँड दॅट फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपेटल फोर्स is always exist, okay, towards the center when a particle performing circular motion. पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायचं असेल तर पार्टिकलवर टुवर्ड द सेंटर ऑलवेज एक फोर्स एक्झिस्ट करत असतो, अँड दॅट फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स बेटा, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स बेटा, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता एक समजून गेला आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे, ठीक आहे. आता फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे, त्याचं डायरेक्शन समजलं,
पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स बघा, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, तिचं डायरेक्शन समजलं. सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स दोघांची डायरेक्शन कुठे आहे बेटा? टुवर्ड द सेंटर. बघा, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. इथे पण बघा, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन दोन्ही कुठे आहे बेटा? टुवर्ड द सेंटर. आता राहिली गोष्ट सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं एकदम सिंपल फॉर्म्युला बघा, न्यूटनचा सेकंड लॉ काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आता कोणता फोर्स अप्लाय होत आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झालं तर कोणता ॲक्सेलरेशन क्रिएट होणार? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? v²/r. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू mv²/r. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज mv²/r? क्लिअर? ठीक आहे. बघा, मोठी कहाणी झाली. ओके, बघा या याच्यात आपण 2 पार्ट कव्हर केले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि डायनॅमिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, याच्यावर आपण जास्त फोकस केला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अगदी इझी होतं. प्रत्येक पॉईंटवर सर्क्युलर मोशन परफॉर्म करता येतं, प्रत्येक पॉईंटवर मॅग्निट्यूड सेम पाहिजे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. मग बघा, सर्क्युलर मोशन परफॉर्म करता म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की प्रत्येक पॉईंटवर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होतं? चेंज. मग जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते तेव्हा ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते, पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यावर कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड सांगितला आणि डायरेक्शन टुवर्ड द सेंटर. मग ॲक्सेलरेशन ऑटोमॅटिक प्रोड्यूस नाही होत, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी कोणामुळे प्राप्त होते? फोर्स. मग जो काय इथं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन प्रोड्यूस झाला तो झाला एका फोर्समुळे. मग जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय तर टुवर्ड द सेंटर एक नेहमी फोर्स पाहिजे, तेव्हाच पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. आणि दॅट फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन झाली टुवर्ड द सेंटर. त्याचा मॅग्निट्यूड न्यूटनचा सेकंड लॉ, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणून सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन क्रिएट झालं. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण तिथे पुट केला, v²/r. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r अँड विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. इथं लक्षात बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड डायनॅमिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्समध्ये आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, मी म्हटलं जसं की या ह्याच्यात 4 प्रकारचे ॲक्सेलरेशन शिकायचं आहे. तर इथे आपण पहिल्या प्रकारचं ॲक्सेलरेशन शिकलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऑलवेज एक्झिस्ट राहते जोपर्यंत पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत तोपर्यंत सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे. कारण की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डेफिनेशन असते की पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा पार्टिकलची प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटी काय होते? चेंज. मग जेव्हा पार्टिकलची प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटी चेंज होते तेव्हा काय प्रोड्यूस होते? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटीचे डायरेक्शन काय होत आहे? चेंज. मग प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज होत आहे म्हणून कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. हे लक्षात. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कशामुळे प्रोड्यूस झालं? सेंट्रिपिटल फोर्समुळे. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची सेंट्रिपिटल फोर्सची दोघांची डायरेक्शन कुठं राहते? इनवर्ड टुवर्ड द सेंटर. हे लक्षात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत चालले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.